दिनांक 9 एप्रिल राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबविण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून महापौर युवा संकल्प रोजगार कौशल्य विकास करिअर मार्गदर्शन केंद्र भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले. भोसरी येथील संविधान चौकाजवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे महापौर युवा संकल्प रोजगार कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 9 रोजी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे, प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲडव्होकेट प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी उपस्थित होते. मी डॉक्टर संजय झोपे, भाऊंच्या महापौर युवा रोजगार संकल्पना योजनाचं इम्प्लिमेंटेशन आम्ही इथं करणार आहोत. या मेन योजनेचं संकल्प योजनेचं एक महत्त्वाचा भाग म्हणजे युवकांना आणि युवतींना नोकऱ्या मिळवून देणं हा आहेच, पण त्याबरोबर त्यांना कौशल्य मार्गदर्शन किंवा कौशल्य विकासासाठी काय केलं पाहिजे किंवा त्यांचं करिअर कसं घडवलं पाहिजे हे अनफॉर्च्युनेटली त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या फॅमिली याच्यामुळे त्यांना मिळत नाही. खेड्यातून गावातून ते येतात आणि तो एक महत्त्वाचा भाग सुद्धा या महापौर युवा संकल्पना योजनेमधनं होणार आहे. त्या प्रत्येक युवक युवतीला त्याचं करिअर कसं करता येईल, त्याला कौशल्य विकास कसं करता येईल, कारण इन फ्युचर फक्त कौशल्य हीच करन्सी राहणार आहे. कदाचित कौशल्य आधारावरतीच ॲडव्हर्टाईज येतील, ग्रॅज्युएशन वगैरे पुढे भविष्यात विचारलं जाणार नाही. तुम्हाला हे कौशल्य असतील तर अर्ज करा, असं नजीकच्या भविष्यकाळात येण्याची दाट शक्यता आणि येणारच आहे. त्याप्रमाणे या पूर्ण योजनेचा मेन गाभा त्यांना नोकरी प्लस कौशल्य विकास प्लस करिअर मार्गदर्शन हा करणे असा आहे. धन्यवाद. सर, एकंदरीत किती कंपन्या आपल्या समाविष्ट होणार आहेत? आमच्याकडे आता क्षेत्रातले त्यामध्ये किती आहेत? आमच्याकडे मेजर मॅन्युफॅक्चरिंग आता आहेत. आयटीच्या 5 किंवा 7च आहेत. आयटी मध्ये आम्ही अजून संपर्क केलेला नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आमचा संपर्क झालेला आहे. महिलांसाठी सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महिलांसाठी उपलब्धता आहे. भाऊ, काय सांगाल महापौर युवा रोजगार संकल्प ते चालू केला आपण? नमस्कार, आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो. आज आमचे मार्गदर्शक श्री संजयजी झोपे सर आणि आमचे मित्र संदीप भाऊ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून आपण महापौर युवा रोजगार संकल्प योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात देशभरातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जे युवक येतात नोकरीच्या शोधात किंवा आपल्या करिअरच्या शोधात, त्यांच्यासाठी इथं मोफत रोजगार उपलब्ध केला जाणार आहे, जेणेकरून त्या युवकांची युवतींची फसवणूक होणार नाही. कुठल्याही जे रिप्लेसमेंट असतात किंवा प्लेसमेंटच्या कंपन्या असतात त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केली जाते, पिळवणूक केली जाते, पैसे घेतले जातात, पण नोकरीची शाश्वती नसती. पण इथे संपूर्णपणे मोफत रोजगार भेटला जाणार आहे. त्यामुळे सर्व शहरातील युवक युवतींना मी आवाहन करतो की आपण या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद.